सनेडो 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 लाल सनेडो ए सनेडो सनेडो सॅटरडे सनेडो चंचे गप्पा बस जरा गप्पा बस. अगं मम्मी एकदा फक्त एकदा विचार कर का आपल्या दांड्या इव्हेंट मध्ये मी 1 नंबर नाचले 1 नंबर दिसायले आणि मला बक्षीस बी 1 नंबरचं भेटलंय. मम्मी ते बक्षीस घेत असताना छान अशी स्माइल बी दिली आणि तो स्माइल करतानाचा फोटो कोल्हापुरातल्या प्रत्येक पेपर मध्ये फ्रंट पेज वर छापून आलाय. मम्मी त्या बक्षिसाच्या पैशासोबत मला लई फेमसपणा बी भेटलाय. माझ्या डान्सच्या रील समदीकडे व्हायरल झाल्यात. समजा सोशल मीडियावर मी फेमस झाले. मम्मी मला का नाही हिरोईन व्हायची संधी बी भेटली आहे. माझ्यामुळं पैसा माझ्या तुझ्या पायाशी लोटांगण घालतोय. म्हणतोय का मला तुमच्याकडेच राहायचंय तुमच्याकडेच ठेवून घ्या. मला फक्त या कोल्हापुरातल्या दांड्या क्वीनच्या तिजोरीतच राहायचंय. पैसा ठेवायला नुसत्या 1 2 3 4 तिजोऱ्याच तिजोऱ्या. तेव्हा तुला माझी किंमत कळेल मम्मी. चंचे जरा स्वप्नातनं बाहेर ये. वास्तवात ये. वास्तवात काय घडतंय ते बघ. कळतंय? अगं इथं आपल्याला घरातली लोक किंमत देणार आणि तुझं काय ग बाहेरच्या लोकांचं पडलंय तुला. हे बघ चंचे बाहेरची लोक आपल्याला का किंमत देतात कारण आपण ह्या घरात राहतोय म्हणून. कळतंय? नाहीतर कोण काळं कुत्र तरी विचारतंय आपल्याला. हा हे बघ चंचे तुला एकदाच सांगायला दांड्याचं खूळ तुझ्या डोसक्यातनं काढून टाका. या घराची इल्लेवाट कशी लावायची याचा विचार कर. कळलं? अजून एक कपल सहभागी होणार आहे स्पर्धेत. कोण? ओंकी आणि शिवानी वहिनी? नाही. मग कोण? रव्याचं लगीनच व्हायचं आहे अजून. आपले आई बाबा. चारुला सूर्यवंशी आणि चारुलता मॅडम. आपण दोघं भाग घेणार आहे तोपर्यंत ठीक होतं. त्या दोघांनी भाग घ्यायची गरज नाही. नको बघा ते दोघं भाग घेणार असतील तर मी काय भाग घेणार नाही. अधिपती हो सगळ्यांचे आई बाबा भाग घेणार आहेत ना मग आपल्या आई बाबांनी का नाही भाग घ्यायचा? काय प्रॉब्लेम आहे? मला हाय प्रॉब्लेम. मला नाही झाला. हो असं काय करता? माय माऊलींच्या आनंदात आनंद असतो म्हणतात ना. मग ते आपल्या घराला लागूनही पडत का? आपले आई बाबाच आहेत ना ते. मी त्यासने आई वडील मानतच नाही. चारुला सूर्यवंशी विषयी माझं जे काही मत आहे ते तुम्हाला माहितीच आहे. वेगळं सांगायची गरज नाही. चारुलता मॅडम फक्त माझ्या जन्मदाते आहेत बस. म्हणजे आईच ना? आमची आई एकच. फक्त आमच्या आई साहेब. हो असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना यशोदेचं स्थान देताना मग आईंना देवकीचं स्थान द्या ना तुमच्या आयुष्यात. तुम्हाला आधी बी सांगितलंय त्या चारुलता मॅडम इथं घरात राहू देत की माझं काहीच म्हणणं नाही. बाहेर उगत 4 चौघात शोभा नको. 4 चौघात शोभा नको म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? सगळा प्रश्न पडतो. लोकांचा गैरसमज होतोय. आता त्या गणपती टायमाला बघितलं नाही होय सेम आई साहेबांनी दिसतात त्या उभे हो. मला लोकांनी विचारलं तर काय सांगू? ह्या काय आई साहेबच आहेत काय म्हणल्यावर काय सांगू? आता ह्या कोण? ह्या थोरल्या सरकारच आहेत काय असं विचारल्यावर आपण काय सांगावं? काय प्रश्न पडतो. खरं सांगायचं आई आहेत म्हणायचं. अहो मी मानत नाही त्यासनी आई साहेब. किती वेळा सांगू मी तुम्हाला? स्पर्धेत भाग बी घ्यायचं नको त्यांचं काय ते त्यांना म्हणा तुम्ही घरी थांबा. अधिपती असं नाही करू शकत तुम्ही. त्याही घराच्या सदस्य आहेत ना. तुमच्या मनात कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्यांनी उत्सवाला का नाही यायचं? आणि हे बघा तुम्ही जरी त्यांना आई मानत नसलात तरी त्या तुम्हाला मुलगा मानतात. त्यांचा हक्क आहे तो. तुम्ही असं अडवू नाही शकत त्यांना. आणि तसेही गणपतीच्या वेळी जन्माष्टमीच्या वेळी सगळ्यांना कळलंय की त्या भुवनेश्वरी मॅडम नाही आहे. चारुलता सूर्यवंशी आहे तुमच्या खऱ्या आई आहे. मी तर म्हणते उलट त्या जर आल्या नाहीत ना तर लोकच तुम्हाला विचारतील कुठे चारुलता मॅडम त्या का नाही आल्या? मग तेव्हा काय सांगाल तुम्ही? काय सगळं अवघडच झालं हो. आता आईसाहेब घरात नाही त्यामुळेच नाही. या चारुलता मॅडम विषयी कोणी काय विचारलं तर काय सांगावं मला खरंच प्रश्न पडतोय माहिती आहे काय? बरोबर आहे. मी समजू शकते तुमच्या मनात काय चाललंय पण हे बघा अधिपती
तुम्ही सगळ्या मायमाऊलींचा त्यांच्या आनंदाचा विचार करता की नाही? माझं एवढंच म्हणणं की तुमच्या स्वतःच्या जन्मदात्या आईचा विचार करा कधीतरी. अधिपती, आपली माणसं जवळ असताना एकटं वाटणं यासारखं मोठं दुःख नाहीये. आणि आत्ता आई हेच अनुभवतायत. आपण नको का बाहेर काढायला त्यांना यातून? आणि सध्या एक आई म्हणून नाही तर एक बाई म्हणून त्यांच्या मनाचा विचार करा. घरातल्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची शिकवण आहे की नाही भुवनेश्वरी मॅडम? आहेच मग. ती शिकवण विसरून कसं चालेल? मास्तरीन बाई म्हणजे मास्तरीन बाईच. हाडाची शिक्षिका जे काय आम्ही तुम्हाला म्हणतो ते काय खोटं नाही. बरोबर समोरच्या गळी एखादा मुद्दा कसा उतरवायचा तुमच्याकडनं शिकावं बघा. केवढा तो विचार घराच्या भल्याचा दुनियेचा. ठीक आहे, करा तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. म्हणजे मी हो समजू? काय आता होऊन दे तुमच्या मनासारखं. आता काय नक्की ना? होय तर म्हणली आता तुमच्या मनासारखं होऊन दे. या अधिपती तिकडे बघा. काय झालं? आता झालं माझ्या मनाचं. मग इकडे बघा तुम्ही आता. काय? इकडे 4 वाजता सूर्यवंशी चारवलं तर सूर्यवंशींना बोलवण्यासाठी दिलं. तर इकडे आमच्या सासू सासऱ्यांना बोलवण्यासाठी द्या. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. ऐका, छान गात आहो तुम्ही. खरंच ऐकत राहावं असं वाटतं. गाणं कसलं ग, गुणगुणत होते. तुम्हाला खूप आवडतं ना आई गायला? तुम्ही पुन्हा सुरू करा ना गाणं. पण ते आता जमेल का अशी भीती वाटते ग मनात. आपले छंद जोपासताना भीती काय वाटून घ्यायची आहे? आणि तुमच्याकडे तर अंग आहे गाण्याचं आई. तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही प्रयत्न तर करू बघा. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतातच ना. आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपल्याला कळणार कसं की आपण आपली आवड जोपासतोय की नाही? आणि हे बघा, आवड असेल तर सवड पण निघते. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. काय झालं, तुम्ही हसताय का? मी चुकीचं बोलले का काही? नाही, अगदी बरोबर बोललीस. फक्त आता माझ्या लक्षात येतंय की तुझे विद्यार्थी तुला आदर्श का मानतात ते. एखादा मुद्दा तू किती आत्मीयतेने पटवून देऊ शकते. पण पटलं की नाही तुम्हाला? मी प्रयत्न केले म्हणून तर पटलं. तसेच तुम्ही पण प्रयत्न करा. आपोआप तुमचं गाणं तुमच्याकडे परत येईल. बर, प्रयत्न करे. पण तू कशी काय आलीस इथे? म्हणजे काही काम होतं का की सहज आलीस? आई, मी बघा तुमच्या गाण्याची ताकद बघा. मी खरंच तुमच्याशी काहीतरी बोलायला आले ते विसरूनच गेले. ऐकतच राहिले मी गाणं. थँक्यू. पण बोल, काय म्हणत होतीस तू? अहो, आता नवरात्र सुरू आहे ना, तर भुवनेश्वरी मॅडम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एक उत्सव करतात. आता त्या नाही आहेत, पण अधिपतींनी त्यांची परंपरा पुढे चालू ठेवायचं ठरवलंय. या इव्हेंटमध्ये भरपूर महिला सामील होतात. त्यांचे दिवसभराचे कष्ट दुःख सगळं विसरून त्या मस्त सेलिब्रेट करतात आणि नेहमी आनंदात असतात. हा, कोणाच्याही पदरी निराशा येत नाही. खूप खुश असतात त्या. भुवनेश्वरी निरक्षर असल्या तरी त्यांचे विचार खूप चांगले आहेत नाही? हो, अगदी खरं. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांनी कितीतरी महिलांना रोजगार दिलाय. ह्या नवरात्रीच्या उत्सवात ज्या बायका येतात ना, त्या सगळ्यांसाठी जेवण असतं आणि ते जेवण बनवण्याचं काम बचत गटाच्या महिलांना दिलं भुवनेश्वरी मॅडमनी. म्हणजे त्या सगळ्या महिलांना पण रोजगार मिळाला. तुम्हाला माहिती, फॅक्टरीमध्ये कुठलाही पुरुष जर दगावला तर त्याच्या आईला बहिणीला त्यांच्या जागी काम करण्याची संधी मिळते. तसा कायदाच आहे आपल्या फॅक्टरीमध्ये. भुवनेश्वरी मॅडमना नेहमी वाटतं की कुठलीही स्त्री दुःखात असू नये, नेहमी आनंदात असावं स्त्रीने. म्हणूनच त्यांनी या नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात केली. वा, खरंच चांगला कार्यक्रम आहे. आणि ह्या वर्षी अधिपतींनी ठरवलंय की ह्या उत्सवामध्ये स्पर्धा पण असणार आहेत. अरे वा. आणि आई, ह्या स्पर्धांमध्ये मी, अधिपती, बाबा आणि तुम्ही आपण सगळे भाग घेणार आहोत.
श्रीरामपूरचा ट्रक गेला का रे? कधीच गेला आणि मुंबईच्या ऑर्डरचे वेळेवर जात आहेत. शाबास. ते शेतातल्या घराच्या स्लॅबचं काय झालं? टाकणार होते ना? ते मी विचारून सांगतो. ॲक्च्युली गेले 2 दिवस मी बिझी आहे ना जरा, म्हणून ते विसरलो रे. सॉरी. सॉरी का म्हणाला? चेष्टा करायलाच काय ओंक्या मरदा? तुझ्यावर मी काय साधा लोड आहे रे इथं कामाचा. तू इथं असतोयस म्हणताना मी निश्चिंत असतोय बाबा. खरं तर तू आहेस म्हणून आम्ही सगळे निश्चिंत आहोत. मला सांग, कुठला मालक आपल्या कामगारांवर एवढा विश्वास टाकतो? कामगारांवर नाही, फॅमिली आपली. लक्षात ठेव, शब्द जपून ओंक्या. फॅमिलीवर विश्वास नाही टाकणार तर कोणावर टाकणार आहे का नाही? बरं मी काय म्हणतो, आता इथलं सगळं आपलं झालं असेल तर आपण तिकडे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन येऊया का? विचारतोच काय? अरे आदेश दे, सगळी कामं झालीत, निघूया आपण. बरं, आई साहेबांचा फोटो असलेले आणि कार्यक्रमाचे बॅनर सगळे छापून झाले ना? तू लिस्ट दिली होतीस ना, ते सगळं काय रेडी आहे. आणि सगळ्या महिला कामगार, सगळे पुरुष कामगार, सगळ्यांना तू स्वतःहून आमंत्रण दे. सगळ्यांना स्वतः जाऊन घेऊन ये. मी आठवडाभरापूर्वी सगळ्या कामगारांना निमंत्रण दिलंय. बरं गेलंस. काय मर्दा ओंक्या, एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धा पहिल्यांदा व्हायला लागले रे. आणि ज्यांनी नवरात्रीचा आणि दांड्याचा कार्यक्रम सुरू केला, आमच्या आई साहेब, त्याच नेमक्या इथं नाहीत बघ की. आई विचित्रच झाले मर्दा. त्या इथं असत्या ना, त्यांच्याच हस्ते बक्षीस द्यायला लावली असती मी सगळ्यासनी. खरं सांगतो, एक क्षण असा जात नाही ओंक्या, त्यांची आठवण आल्याशिवाय ना एक क्षण मला राहत नाही बघ. इथं आल्यावर तर प्रत्येक गोष्टीत आठवण येते मला त्यांची. आता हे असं म्हणतात की नवरात्र तर देवीचा उत्सव आहे, आईचा उत्सव आहे, आणि आमची आईच नेमकी या उत्सवात नाही. काय उपयोग आहे सांग बरं? कोणाचा सपोर्ट नव्हता रे, तरी एवढं मोठं सगळं साम्राज्य उभं केले. एवढे धाडशी निर्णय त्या काळात घेतले होते. मग आता हे नवरात्रीचं पण दांडियाचा कार्यक्रम वगैरे आईसाहेबांनी सुरू केला ना, याच्या मागं कारण काय? सगळ्या स्तरातल्या बायका, साध्या साध्या घरातल्या बायका, त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं त्यांना एक 4 क्षण आनंदाचे मिळावे बाबा, विरंगुळ्याची मिळावी, म्हणून यो दांडियाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. आईसाहेब कायम म्हणायच्या, प्रत्येक घरातली स्त्री ना ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, मग सगळं घर उभं राहते. एवढी मोठी गोष्ट आहे. स्त्री शक्तीचा कायम आदर केला रे आईसाहेबांनी, आणि आमच्या बी मनात पेरला. आमच्या आईसाहेबांचे उपकार आयुष्यात फेडू शकणार नाही मी. चला. सनेडो 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 लाल सनेडो, सनेडो 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 लाल सनेडो, सनेडो 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 लाल सनेडो, सनेडो 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 लाल सनेडो. ए छंचे, अगं काय झालं तुला? अशी का नाचायली आहेस येड्यावानी? आणि यो काय पसार केलायस? काय चाललं काय तुझं? काय झालंय तुला? मम्मी, तुझ्यामुळे मला ती इव्हेंटला जायला मिळणार नाही. आता यातला एक बी ड्रेस मी घालणार नाही ना, म्हणताना कात्रीला करा कापते. तुझ्याकडे पैसा माहित आहे, तू काय पैसा देत नाहीस मला, आणि ते बाहेर लोक नाचत असणार, मग मी इथं माझी स्वप्न कापत बसते. हा, थांब. अगं मम्मी, कुठं कुठं पैसे लपून ठेवती ग? गप गे. हे घे, तुला जो ड्रेस घ्यायचा आहे तो घे, आणि उतर तुझ्या स्पर्धेत आणि कर तुझी स्वप्न पूर्ण. मम्मी, थँक्यू 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 थँक्यू. मम्मी, मला सांग, तुझ्यामध्ये हे परिवर्तन कसं काय झालं? म्हणजे आता तर तू म्हणत होती का स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आणि कापडं घ्यायची नाही, पण हे अचानक कापडं घे, स्पर्धेत भाग घे, कसं काय? हे बघ चंचे, तू त्या स्पर्धेत उतरायचं, त्या चारूबाईला डोसक्यावर पाडायचं. मम्मी, त्या दांडियाच्या स्पर्धेचा आणि त्या चारूबाईचा काय संबंध? अगं चंचे, मगाशी का नाही मी अधिपतीच्या खोलीच्या बाहेरनं जात होते, तेव्हा कानावर पडलं का. तसलं वत काय नसते. तू कान लावून बसली असणार आणि नेमकं तवाच तो काहीतरी बोलला असणार, असं झालं असणार. पैसे दे, पैसे दे. काय घ्यायचं आहे? पैसे दे. सॉरी सॉरी. मास्तरडी काय बोलली मा पुढं? हा, अगं ती मास्तरडी बोलत होती, त्या जोड्या जोड्याच्या स्पर्धेत ती 4 बी भाग घेणार आहेत. जी मास्तरडी हिथं बी कडमडणार. अगं मम्मी, तिला थोडी लाज वाटायला पाहिजे. तिच्या नवऱ्याकडे एवढा पैसा आहे, तरी बी तिला हिथलंच बक्षीस जिंकायचंय. तुला मी सांगू मम्मी, ही आली का नाही का हमकाच पार्शलिटी होणार आहे बघ. चंचे, आपल्याला स्पर्धा नाही जिंकायची, हे घर जिंकायचंय. अगं हीच तर संधी आहे ना व चारूबाईला खपवायची. मम्मी, आता परत या चारूबाईचं मध्येच काय आहे ग? तुझा राग त्या अधिपतीवर आहे ना? अगं अधिपतीवर तर हायच राग, पर तो कुणामुळे हाय? त्या
चारूबाईमुळे आहे. त्या चारूबाईमुळे तर तो अधिपती मला म्हटला ना व या घरातनं निघायचं म्हणून तर धमकी दिली ना व त्यानं मला. म्हणून चारूबाई. ती चारूबाई ती तर घराला येटोळ घालून बसल्या की. म्हणून तर अधिपतीच्या आधी हिचा काटा काढला पाहिजे ना व. आणि ती चारूबाई का नाही समध्यासनी हळूहळू तिच्या गटात ओढायल्या. जो अधिपती बी तिच्याच बाजूने बोलायला. उद्या जर ताई या घरात आली आणि ह्या बाईनं आपल्या ताईला घरातच घेतलं नाही तर आपलं काय होणार चंचे याचा विचार केलास? होय ग मम्मी, यो विचार तर माझ्या मनाला शिवला बी नाही. निस्ती अक्कल असून चालत नाही चंचे, ती वापरावी बी लागती. म्हणून तुला सांगत्या तू स्पर्धेत उतर आणि असं काय तर कर. ती चारूबाई का नाही परत या घरात आलीच नाही पाहिजे. आधी आपण तिला संपू आणि मग माझा बदला संपू. पण मम्मी मी एकटी कसं काय करू हे? मला सोबत कोणतरी पार्टनर लागेल ग. तर कोण होणार तुझं पार्टनर? कोण? रम्या. हा? त्यो रम्या, त्यो मुकादम. रम्या ए त्यो नग बाई, त्याच्या हाताला बी यश नाही आपल्यासारखंच. ए मम्मी, फार तर त्याचं नशीब चांगलं नाही असं म्हण. तुला सांगू काय मम्मी, म्हणजे समज आपला प्लॅन सक्सेसफुल झाला किंवा नाही झाला तरी बी या रम्यावर नाव टाकू शकतोय आपण, त्यालाच पुढं करायचं. तसा बी तो अधिपतीच्या डोक्यात आहेच ना. बरोबर बोलतीस बघ चंचे. पर हे बघ चंचे, तू का नाही त्या मुकादमाला आधीच सांगून ठेव, ते तुझे काय ते कसले गावठी प्लॅन ते करू नकस परत. हा, असं काय तर प्लॅन कर पण त्या चारूबाईचे हात पाय मोडले पाहिजे. त्यांना म्हणून हे पेंटिंगचं काम पूर्ण झालं की हत्ती मागे सारून घ्या. रस्त्यात जाणार येणार प्रॉब्लेम नको आपल्यामुळे. करून घेतो मी. रंगा नमस्कार. नमस्कार. जोरदार झाल्या ना तयारी? वय एकदम जोरदार. नमस्कार. सगळं काम चांगलं चाललंय ना जोरदार? तुम्हाला बी माहिती आहे ना यंदाचा दांडियाचा इव्हेंट करणं कोणाच्या बी मनात नव्हतं बघा. तुम्ही समजावून सांगितलं आणि समधी तयार झाली. हा बरोबर आहे रंगा, पण आई साहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे, अशीच मोडता येणार नाही. करायचा आपण चांगला कार्यक्रम. सगळ्यांना वाटून दिलेली कामं सगळीजण चोख करतात ना. वय सरकार, अख्ख्या कोल्हापुरात आपल्या कार्यक्रमाची पोस्टर लावली आहेत. शाबास. पण गणेश नगरच्या चौकात पोस्टर नाही लावता आले, पोलीस परमिशन नव्हती ना. हा नाही बरोबर आहे, पोलीस परमिशन नसताना पोस्टर लावलं नाही तेच चांगलं केलं. कायदा हातात घ्यायचा नसतोच. पण सरकार तिथे पण पोस्टर लागले पाहिजे ना. ते बघतो मी, वरिष्ठांशी बोलतो, मग तुम्हाला कळवतो. मग करा काय करायचं. आता काय करू नका, थांबा जरा. भावा हे फोटो आहेत ना थोरल्या सरकारचे, ते लावू का बॅनरवर? हा मग हेच फोटो द्यायचे ठरले होते. म्हणजे अजून काय बॅनर छापले नाहीत का काय? अरे तू काळजी करू नको, होईल सगळं नीट. बघ एक वेळ माझे बॅनर छापले नाही तर चालतात, पण यावर्षी आई साहेबांचे बॅनर सगळीकडे जोरदार लागले पाहिजेत, लक्षात घ्या. त्याच्यात दिरंगाई नको. वय आत्ताच प्रिंटिंग वाल्यांना फोन करतो. हा शाबाश. आणि यावेळी ज्येष्ठ नागरिक असणार आहेत, त्यामुळं सेफ्टीची काळजी जोरदार घ्यायला लागणार आहे आपल्याला. त्यात काय कमी पडलं नाही पाहिजे. हा घेऊया ना भाग? नाही ग अक्षरा, अगं म्हणजे तुझं आणि अधिपतीचं ठीक आहे, पण हे आणि मी कुठे भाग घेणार याच्यात? नाही आम्ही नको. का नाही घेऊ शकत? अगं आमचं काय वय आहे का आता हे सगळं करायचं? नाही, दांडिया वगैरे खरंच नको. तुम्ही करा काय ते. नाही आई, फक्त आम्ही नाही, तुम्ही पण स्पर्धेत भाग घ्या. मी लेकीच्या हक्कानं सांगते हा तुम्हाला. नको ग अक्षरा, त्या टिपऱ्या घेऊन नाचणं वगैरे नाही जमणार मला आता ह्या वयात. अहो जमवलं की सगळं जमतं आई. तुम्ही प्रयत्न तर करा, तेच तर सांगते मी तुम्हाला. हे बघ, तू गाण्यासाठी हट्ट केलास, मी झाले की नाही तयार, पण प्लीज हे नाचणं वगैरे नको. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढं काही अवघड नाहीये. मी शिकवते ना तुम्हाला. तुम्हीच मला आता म्हटलात ना मी छान शिकवते म्हणून. तू छानच शिकवशील ग, पण आम्ही कसं काय हे सगळं करणार? नको बाई असलं काही. हे बघा,
ह्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी होणार आहेत. खूप बायका पुरुष सहभागी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला असं ऑकवर्ड वाटण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही एकदा त्या बायकांमध्ये मिसळलात ना, त्यांना भेटलात, त्यांच्याशी बोललात की तुम्हाला आपोआप छान वाटेल. हो म्हणजे मी येईन ना. म्हणजे भाग घ्याल ना तुम्ही? अगं अक्षरा, तू माझं ऐकून तर घे. म्हणजे मी येईन, त्या बायकांना भेटेन, त्यांच्याशी संवाद साधेन, दांडिया घेऊन नाचणं वगैरे. खरंच नको अक्षरा, नाही जमणार. मी आलेच. काही करून आई आणि बाबांनी स्पर्धेत भाग घ्यायलाच हवा.